बलून्स शोधून शोधून थकली. Welcome, strawberry chocolate and marshmallow. Welcome, bro. Welcome. This पूजा strawberry chocolate and strawberry chocolate. Welcome. आता मी धरतीच्या मोजून 70 किलोचा एक वजन घेऊन चालतोय. बात तो सही है. हो फायनली यार. एव्हरीवन वेलकम बॅक टू माय व्लॉग. विकास आणि पूजा. हॅलो. आज कतारमध्ये कतारा प्लेस आहे, त्या प्लेसवरती बलून फेस्टिवल खूप मोठं चाललं जातं. तर आम्ही दोघांनी तिकडे मस्त व्हिजिट करायचा विचार केला आहे. सो तुम्ही लोकंसुद्धा आम्हाला बघत राहा आणि आम्ही तुम्हाला तो बलून फेस्टिवल कसा आहे तो नक्कीच दाखवतो. पण कुठे ते बलून फेस्टिवल? आता आपण दोघं पोचलेलो आहोत कताराला आणि हा बॉक्स तुम्ही बघू शकता, गिफ्ट बॉक्स आहे. बॉक्स आपण हे फक्त मला असं वाटतं गाडीमधूनच बघितलेलं असं कधी. हा लास्ट टाइम आम्ही दोघांनी personally ते उभं राहून नाही कधी बघितलेलं. गाडीमधूनच बघितलं होतं. राईट. फुल डिजिटल केलंय रे त्याच्यावरती. बलून फेस्टिवल एक्झॅक्टली कुठे चालू आहे ते बघण्यासाठी जाऊया आपण. आणि हा कतारचा जबरदस्त एरिया आहे. मला कसं कळालं की त्याला सेम क्वेश्चन्स त्यांनी विचारला असेल, कारण सगळेजण इथे तेच बघण्यासाठी येत आहेत. तर ते सिक्युरिटी गार्ड्स पण सगळे असे बोलत असे, अरे यार जावा आता तुम्ही. बात तो सही है. सगळेजण येऊन एकच प्रश्न विचारतोय. म्हणून मी त्याला डायरेक्ट बोललो ना प्रमल सो आस्किंग सेम क्वेश्चन्स. तो बोलतो या आय नो. प्लॅन केला होता थोडासा लवकर येण्याचा. थोडंसं आम्हाला उजेडामध्येच यायचं होतं ॲक्च्युली. ॲज युजल आम्ही लेट झालो. थोडंसं जरा मी ॲक्च्युली आता दोहामध्ये सध्या दिवस पण खूप छोटा आहे. संध्याकाळचे 5, आता बघा ऑलमोस्ट 5 वाजून 10 मिनटंच झालेत तरी पण पूर्ण काळोख झाला आहे. सो आता मला वाटतं ह्या मंथमध्ये सध्या असंच चालेल. थोडंसं जरा दिवस छोटा असेल, रात्र मोठी असेल. तर आता त्यामुळे जे काय तुम्हाला बघायला मिळेल ते सगळं इव्हिनिंग वाईब्समध्ये बघायला मिळेल. पहिल्याच काय सगळं उभं केलेलं आहे इकडे. आणि आत त्याच्या आतमध्ये सुद्धा छोटे मोठे एक्झिबिशन आहेत, पण ते आता आपण नंतरला बघूया. आता सध्या आपण आलो आहे बलून फेस्टिवल बघायला. सो खूप मोठे मोठे बलून्स आहेत आणि त्याच्या आतमध्ये मी बसणार आहे पूजाला घेऊन. तुला बसायला देणार आहेत. कतारा बलून फेस्टिवलच्या गेटमधून एंटर करतोय. आताचा गेट आहे. मस्तपैकी गेटमधून एंटर करून बलून फेस्टिवल आपण बघूया. पूजा आता पूर्ण ह्या स्टेप्स चढणार आहे आणि पूर्ण स्टेप्स चढून खाली उतरणार आहे. कम ऑन पूजा. काय झालं, दमलीस? जा अजून वर. जीवदानी आहे. जीवदानी दिसतेस रे, एकदम छान दिसतेस. वाव. सो हा मस्त बीच साईडला असणारा प्लेस आहे कतारामध्ये. आणि इथे हे बसण्यासाठी असं मस्त स्टेप्स केलेले आहेत त्या लोकांनी.
कसा वाटतोय प्लेस पूजा? ॲज युजल भारी वाटतंय. हे सगळं मस्तपैकी थंड आहे म्हणून फिरायला खूप छान वाटतंय. आपण आलोय खरं बलून फेस्टिवल बघायला, पण इथे बलून्स एक्झॅक्टली कुठून उडत आहेत तेच आम्हाला अजून मिळालं नाही. सो आपले आता सध्या शोधाशोध चालू आहे, आपण शोधूया. आय होप आपल्याला व्यवस्थित बघायला मिळेल. जीत अपनी आहे. हां, जीत आपली. हे पण थोडंफार मुश्रीफ सारखंच वाटतंय. इथे सगळे प्लेस मुश्रीफ सारखेच आहेत लोकी. पण हे मस्त आहे थोडंसं आपल्या मरीन ड्राईव्ह सारखंच आहे. बीच वगैरे आणि तिथे बसायला वगैरे कट्टे केलेत ते. सो फायनली बलून्स, पूजा बलून्स शोधून शोधून थकली. आम्हाला बलून्स कुठून ते सोडतायत ते काही कळतच नाही आहे, कारण हा प्लेस खूप मोठा आहे. आणि आम्ही 1-2 जणांना विचारलं तर ते पण सांगतायत की ॲक्च्युली इथे तरी नाही सोडलंय, पण ते कोणत्या साईडला सोडतात ते आम्हाला पण माहीत नाही आहे. आणि कुठे वरती दिसत पण नाही आहेत की चला ॲटलिस्ट असे ॲक्च्युली दिसत मला असते असं तर वाटतं की आपल्याला. आपण कोणत्या तरी दुसऱ्या साईडला चालू आहे आणि ते आहे दुसऱ्या साईडला, कारण हा कतारा थोडासा मोठा प्लेस आहे, तर त्याच्यामुळे कळत पण नाही आहे एक्झॅक्टली कुठे आहे ते. ना त्या लोकांनी अजून कुठेतरी सोडलेला एक बलून पण दिसत नाही आहे, तर त्याच्यानुसार आम्ही मेन तेच आहे गेलो ना, असतो बलून त्या दिसला असतं तर direction आपण पकडून. त्या डिरेक्शनला तरी गेलो असतो. बघू, थोडा वेळ जरा आराम करूया, पाय दुखायला लागलेत. क्या ब्लॉगर बनेगा रे तू. शुरुआत है अभी तो, धीरे धीरे हो जाएगा. मुश्किल नहीं है कतर में, मुश्किल नहीं है कुछ भी. कतर में सब चलता है, कतर में मुश्किल नहीं है. सबका फेवरेट वर्ड मुश्किल नहीं है. मैं करके देगा, मुश्किल नहीं है. वरती जाण्यासाठी बघूया, सज्ज झालेले आहेत. अपोलिना आता सध्या इथे रेडी आहे. अपोलिनाला आता जायचं आहे स्पेसमध्ये. कोणत्या कोणत्या प्लॅनेट्स व त्याचं किती किती वेट आहे ते आपण बघू. उभं राहा विकास. मूनवर 12.75 kg फक्त. अर्थवर तुझं बरोबर आलंय बघ 76.85. म्हणजे मी जर ह्या प्रत्येक प्लॅनेटवर तर मला माझं एवढं वजन असेल. येस. पण आता मी धरतीच्या बोजवर 70 किलोचा एक वजन घेऊन चालतोय. धरती का बोझ बडा रहा हूं. ज्या ह्या पृथ्वीवरती किती वजन घेऊन चालते आणि किती पृथ्वीवरती तिचं ओझं आहे. आता बात तो सही है. तिचे बहाणे चालू झालेले आहेत. तिचं वेट आपण किती आहे बघूया पृथ्वीवरती. मारो मुझे, मारो मारो. शून्य झालं. जाऊ दे, तिने लपवलंय स्वतःचं वजन. आणि या दुर्बिन्स. चला, बलून फेस्टिवलच्या निमित्ताने आपण ही म्युझियम गॅलरी बघितलेली आहे. आता आपण परत कुठे आपल्याला बलून्स बघायला मिळतात ते जाऊया. हे शोध टास्कच झालाय एक मोठा. पण परत आपल्या मार्गाला निघालेलो आहोत चाललोय. शोधात. खरं तर मला असं वाटतंय की आज कदाचित बलून फेस्टिवल होणार आहे की नाही, थोडासा डाऊट आहे. कारण की जर असते तर ॲटलिस्ट एखाद दुसरा यस तो पण तिकडे आहे. हो फायनली आपल्याला मिळालेला आहे की आपण
पण बलून्स कुठे मोठा पल्ला आणि आपण तिकडे जाऊयाच लवकरात लवकर. तिथे एक बलून तर उडवलेला आहे. बलून्स बघण्यासाठी पूजाचा चालण्याचा स्पीड वाढलेला आहे. पूजा एकदम फास्ट चालते. तिला जायचं पटकन ते बलून्स बघण्यासाठी. चालण्याची मजा पण वेगळीच आहे बायकोसोबत. बायकोचा असा हातात हात घेऊन मस्तपैकी बीचच्या बाजूला चालणं हे सौभाग्यच आहे. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. काय पकवतोय? ए भगवान, उठाले. मन की बात बोली तूने. एक बलून दिसला होता उडवलेला, तो पण गायब झालाय. नक्की कुठून कुठे बलून सोडत आहेत काय माहिती. या बलूनच्या नादात आम्ही खूप चाललेलो आहेत दोघे पण. आणि पूजा थकले आता. मी थकले की तू थकलायस? लेकिन एकदम होशियार हो लुच्चा. मी पण थकलोय बस. हे जे इकडे बीच आहे, या बीचला ऑलरेडी आम्ही दोघं आलेलो आहोत. आम्ही दोघांनी सुकून आहे सुकूनवाला एकदम मस्तपैकी तिकडे टाइम स्पेंड केलेला आहे. Great to see you all down here for our balloon festival. It's a bit warmer than we have done. Hopefully, if the wind is not strong, and I think it looks good, we'll have the balloons up and glowing for you tonight. Balloons नंतरला बघूया, सध्या सर्कस बघूया. We go चला. into the prayer time. फायनली बलून्स दिसतात. कसं वाटतंय? एवढी चाल आपण चाललो. फायनली बलून्स जवळ आलो. एवढा मोठा बलून आहे. ते लोक स्टार्ट केलाय बघ त्याने प्रिपरेशन स्टार्ट करतायत तो बलून हवेत सोडण्यासाठी. आर यू एक्साइटेड विकास? येस डेफिनेटली. इतका चालत आलोय याच्यासाठी. याला एवढा चालतो काय कोण माणूस एवढा लांबून? आज विकास पहिल्यांदा एवढा चालला असेल ना माझ्यासोबत. नाहीतर नेहमी चालायचं वगैरे म्हटलं की नुसतं रडगणं तसं चालू असतं की मी किती चालतो माहिती आहे का तुला, आणि ह्या आणि त्या, आणि कधीच मला कुठे घेऊन जात नाही तो.
बलून्स रेडी आहेत. 1 2 3 4 ग्रीन 1 5. स्लोली सगळे तयार होत आहेत बलून्स. आणि आपण आता फायनली बलून्स फेस्टिवल शो बघण्यासाठी ते परफेक्ट टायमिंगवर पोहोचलो आहे. सो तुम्ही पण एन्जॉय करा. आय होप तुम्हाला हे बलून्स शो बघून खूप आवडेल. आणि माझ्या सगळ्या असेच व्हिडिओ तुम्ही फॉलो करत राहाल. सगळ्यात पहिला हा बलून त्या लोकांनी रेडी केला होता. आता सेकंड थर्ड सगळे लाईनीत रेडी होत आहेत. ते कसे होल्ड करतात बघा त्या पॅराशूटला. जसा जसा तो क्रॉस होते तसं ते लोक होल्ड करून त्याला सरळ करतायत. आणि ही त्यांची एक टीम आहे. ते आता बँजो वगैरे वाजवत येत आहेत. ते आता आपल्या समोरून जातील. त्यांना आपण हाय करूया. तेवढा वेळ त्यांनी होल्ड करून ठेवलंय. बघ ना. एवढा वेळ होल्ड करून ठेवणं पॉसिबल आहे काय? किती ताकद लागत असेल बघ त्या दोघांना. लिटरली दोघं पण थकलेच आता. थोड्याच वेळात बलून सुटणार आहे. फर्स्ट टाइम आम्ही कतारामध्ये आलोय आणि असं काहीतरी बघतोय बलून फेस्टिवल. असं सेम ॲक्च्युली फिफा टाईमला होत होतं. आता खूप लॉंग टाईम नंतर असं काहीतरी कतारमध्ये नवीन बघायला मिळते. तिकडे अजून बलून्स रेडी होत आहेत. 1 2 3 4 5 6. तिकडे 7वा पण एक रेडी होतोय. छान पिक काढलेला आहे. वाव. माझी फोटोग्राफी थांब बघू दाखव. यार मस्तच काढलास पिक या. Finally, balloons ready. Woo! Alien.
बघून. खूप मस्त वाटतंय. स्ट्रॉबेरी. स्वतः आपण खाण्यासाठी बघतोय की एक्झॅक्टली कुठे जरा चांगलं असं खायला मिळेल. Welcome, strawberry chocolate and marshmallow. Welcome, welcome. Bonjour, welcome. Yes, marshmallow, strawberry chocolate and strawberry chocolate. Welcome. Welcome, welcome. मला दे जरासं. तू खाशील काय? नाही खाणार तू. बघ. Yes, hi. नटेला. Strawberry chocolate and marshmallow. Welcome. इथे सगळे असे स्टॉल आहेत. सो आपण पूजा पिझ्झा बघूया. चहाचा कलर बघाल तुम्ही पिंक आहे आणि वरती आल्मंडची स्लाइसेस टाकलेली आहेत. आल्मंडचे स्लाइस आहेत. आणि आता आपण ट्राय करूया पूजाकडून. ये भगवान क्या जुलूम है. आधी पूजा पिया. तू चहा घेतलीस माझ्यावरती ट्रायला. पूजानी ही मेहंदी काढली कुठेतरी जाऊन. कशी आहे चहा? तुझ्याबरोबर स्कॅम झालाय. मोठा स्कॅम झाला. चहा पिंक कलरची चहा आहे पण टेस्टला सही आहे. एकदम मिल्क आणि क्रीमी टाईप आणि थोडंसं स्ट्रॉबेरी फ्लेवर सारखं आहे. क्यों हिला डाला ना. सो आता नेक्स्ट पूजा घेते वॅफल आणि तिचं ते फेवरेट आहे इंडियातलं. आणि वेफल मला वाटतं ती कोणत्या पण कंट्रीमध्ये गेली ना तर ती मला वाटतं खाईलच प्रत्येक वेळी. हा पूजा. सो ती आता एकदम आतुरतेने वेट करते कधी तिचा वेफल येईल. लेट सी. तोपर्यंत इकडे आपले बलून्स रेडीच आहेत सगळे उडण्यासाठी. या शॉपच्या वरती पण एक बलून आहे. एवढी वर्ष तू होता तिकडे पण कधी आला होतास का असं? व्हॉट अ जोक. माझ्यामुळे आलाय. सिरियसली तुझ्या आधी मी 5 वर्ष कतार फिरलोय. पण मग तू कधी कतार बलून फेस्टिवल कधीच बघितला नव्हतास. कधी कताराला नव्हता आलेलास. प्लस अजून असे बरेच ठिकाणं आहेत जिथे तुम्ही गेलाच नाहीयेस. ठीक आहे गेलो नसेल पण आता बायकोला घेऊन मीच जातोय ना. बायको तुला घेऊन येते. घे बाबा क्रेडिट घे. आता काय करणार. द्यायचंच आहे आणि तू दिलंच पाहिजेस मला. किती वेळ लागतोय? येईल लवकरच येईल. डोंट वरी. आपले बलून्स जायच्या आधी आपल्याला घ्यायचं आहे. मला वाटतं ते लोक अनाऊन्स करतील वाटतं सोडताना बलून. A few moments later. फायनली. वाव पूजाचं वेफल आलं यार. दाखव पूजा कसं दिसतंय. सॉलिड यार. मग आता एकटी खाणार तू. चॉकलेट टाकून घेऊ का जरा? घे ना त्यांना सांग अजून चॉकलेट द्या मला. हे
हमारे यहाँ ऐसा ही होता है. चल पूजा डायटिंग खड्ड्यात गेली. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. तिला असं झालंय मी कधी खाईन. सो आत्ता सगळे बलून्स उभे केलेले आहेत. आता हे नक्की वरती उडवतील की नाही आपल्याला थोडासा डाऊट आहे की हे लोक इथेच फिनिश करतील. कदाचित मला वाटत नाही वरती उडवतील. मला वाटतं हे आता हे असं जिथे सगळे उभे करून आता हे हळूहळू हे लोक क्लोज करतील. संपला. ये भगवान क्या जुलूम है. संपलं, पोट भरलं काय. सो आता त्या लोकांनी सगळे बलून्स पॅराशूट काढलेले आहेत. त्या लोकांनी वरती नेले नाहीत. मला वाटतं लास्ट डे ज्यांचा असेल त्या दिवशी मला असं वाटतंय कदाचित ते वरती घेऊन जातील. कारण आता हे पण आता खूप सध्या दिवस आहे तरी- म्हणजे 21 पर्यंत काहीतरी चालू आहे हा फेस्टिवल. मी तसंच करतो. बघू जमलंच तर परत व्हिजिट मारू शेवटच्या दिवशी. सो आता सगळे पॅराशूट त्यांनी खाली उतरवले. ऑलमोस्ट आम्हाला असं वाटलं होतं कदाचित ते वरती घेऊन जातील, पण वरती काय घेऊन नाही गेले. पण ठीक आहे, आपल्याला जे बघायचं होतं ते ॲक्च्युली आपण बघितलेलं आहे मस्तपैकी. आणि पण मजा आली. मज्जा आली. पूजाला एकदम सक्सेसफुली गेलेला आहे. सेलिब्रेट केलाय. आता ती जाईल घरी, झोपेल, मला जायचं कामावर. म्हणून त्यांनी जो केला होता उभा व्हाईटवाला तो अजून आहे बघा. मागे सगळेच्या सगळे खाली उतरवले. सो आय होप हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल सगळ्यांना. आणि आम्हाला असंच सपोर्ट करत राहा. आणि पुढचा व्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो बाय बाय, गुड नाईट एव्हरीवन, सी यू, टेक केअर.